संतोष देशमुख अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याने सुरुवातीच्या काळात स्वतःहूनच आपल्याला लातूर मध्यवर्ती कारागृहात ठेवावं अशी मागणी केली होती आणि आताही सध्या तो तिथेच आहे. पण इतर आरोपींचीही लातूरचीच मागणी होती. त्यावर लातूरच्या कारागृहात सुखसुविधा असल्याचा आरोप त्यावेळी मोठ्या प्रमाणावर झाला होता. पण जिल्हा कारागृहाचे तत्कालिक अध्यक्ष पेट्रस गायकवाड यांच्या बदलीनंतर विष्णूला आता बीडला यावंसं वाटतंय. यामागे एक मोठं इंगित आहे. एकेकाळी धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते आणि पालकमंत्री असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अख्ख्या जिल्ह्याचं प्रशासन चालवत होता. कुठलाही निर्णय, कामांचं वाटप हे त्याच्या मर्जीशिवाय होत नव्हतं. संतोष देशमुख खून प्रकरणात त्याला अटक होईपर्यंत त्याची जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनावर जरब होती. म्हणूनच त्याची अटक झाली नाही तर तो स्वतःहून सरेंडर झाला होता. 9 डिसेंबर 2024ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. मुख्य आरोपी वाल्मिक कराड या घटनेनंतर 3 आठवड्यांनी पुण्यात शरण आला होता. तर विष्णू चाटेला पकडल्याचं चित्र निर्माण केलं गेलं होतं. वास्तविक एवढा काळ फरार असलेला विष्णू हा बीडजवळच महामार्गाजवळ पकडला गेला होता. त्यामुळे त्याचीही शरणागती होती की त्याला पकडलं असा प्रश्न आहे. दरम्यान मागच्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधीत हे आरोपी पोलीस कोठडीत होते. पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आरोपींची रवानगी ही बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. पण विष्णू चाटेने आपल्याला लातूरच्या कारागृहात ठेवावं अशी कारागृह प्रशासनाकडे मागणी केली आणि तो सध्याही लातूरच्याच मध्यवर्ती कारागृहात असून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार हे सगळे बीडच्या कारागृहात आहेत. दरम्यान विष्णू आणि इतर आरोपींच्या लातूरच्या कारागृहात ठेवण्याच्या मागणीवर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तिथे विशेष सुखसुविधा, सोयी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच वाल्मिकला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची मागणीही त्यांनी केली होती. पण पुढे तसं काही घडलं नव्हतं. पण आता विष्णू चाटेने बीडच्या कारागृहात आपल्याला हलवावं अशी मागणी करणारा अर्ज केलाय. यामागे एक मोठं गौड बंगाल आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर जिल्ह्यातलं वातावरण हे ढवळून निघालं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्देही चहाट्यावर आले होते. त्यामुळे जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा कारागृहाच्या अधीक्षक पदावरही नवीन आणि कडक अधिकारी आलेत. यात तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी जेलचं प्रशासन कडक केलं. बुरट्यांना मिळणाऱ्या गांजापासून ते मोठ्या कैद्यांना मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंट थांबवल्या. त्यामुळे कराड समर्थकांनाही त्यांनी घेरलं होतं आणि तेही या कचाट्यात सापडले. पण धर्मांतरासारख्या संवेदनशील मुद्द्यात गाठून पेट्रस गायकवाड यांची बदली झाली आणि जेलमधले वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने सुटकेचा श्वास सोडला. वाल्मिकला जेवण, त्याचे कपडे धुणे असे सगळे कामं त्याचे चेले करतायत आणि साहजिकच यात त्याला जेलच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. अशा बाबींना पायबंद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला धमकावण्यात आलं होतं आणि हे प्रकरण वरिष्ठांनी दाबूनही घेतलं होतं. आता जेल प्रशासन पुन्हा वाल्मिकच्या मुठ्ठीत असल्याने विष्णू चाटेला बीडला यावं वाटतंय. हे यामागचं खरं कारण आहे. या सगळ्या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ती आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.